गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात 5,500 कंपन्या आहेत. तसेच 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्य सुद्धा असतात. परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे याचा निष्कर्ष काढण्यासाठी त्या कंपन्यांचा प्रॉपरली अभ्यास करावा लागतो आणि त्या अभ्यासातून जर निष्कर्ष उत्तम निघत असेल तरच त्या कंपनीच्या गुंतवणुकीतून प्रॉफिट होत असतो. परंतु मित्रांनो, प्रत्येक बंधू भगिनींना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळेलच असे नाही. ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपनीचे नाव कमेंट करतील अशा कंपन्यांचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. म्हणजे क्रमशः त्या कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहेत. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपन्यांच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 37 नंबरची कंपनी असणाऱ्या इंटरग्लोब एव्हिएशन या कंपनीच्या अभ्यासाचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. मित्रांनो, इंटरग्लोब एव्हिएशन ही कंपनी एअरलाईन सेक्टरमधील आहे. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे इंटरग्लोब एव्हिएशन आणि ही कंपनी मित्रांनो एअरलाईन सेक्टरमधील आहे. मित्रांनो, इंटरग्लोब एव्हिएशन ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत स्पाइस जेट, फ्लाय एसपीएस एव्हिएशन, ग्लोबल व्हेक्ट्रा. मित्रांनो, इंटरग्लोब एव्हिएशन ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही स्पर्धक कंपन्या आहेत. त्यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर आजची चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 16 सप्टेंबर 2025 आणि आज इंटरग्लोब एव्हिएशन ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत होती 5,727 रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा 52 वीक हाय व 52 वीक लो किंमत. मित्रांनो, 52 वीक हाय 52 वीक लो म्हणजे काय, त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर तो शेअर्स 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात त्या शेअरची जास्तीत जास्त किती किंमत झालेली, तो म्हणजे 52 वीक हाय व कमीत कमी किती किंमत झालेली, तो म्हणजे 52 वीक लो असतो. तर मित्रांनो, इंटरग्लोब एव्हिएशन ह्या कंपनीच्या शेअरचा 52 वीक हाय आहे 6,232 रुपये व 52 वीक लो आहे 3,780 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास इंटरग्लोब एव्हिएशन ह्या कंपनीचा एक शेअर्स 2,333 रुपये ह्या न्यूनतम किमतीला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास इंटरग्लोब एव्हिएशन ह्या कंपनीचा शेअर मागील 5 वर्षात 1,180 रुपये ह्या कमीत कमी किमतीत मिळत होता. मित्रांनो, 10 वर्ष मागे गेल्यास इंटरग्लोब एव्हिएशन ह्या कंपनीचा एक शेअर 691 रुपये ह्या कमीत कमी किमतीत मिळत होता. मित्रांनो,
कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचे, त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. त्या कंपनीचे बाजार भांडवल. तर बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर त्या शेअरची किंमत गुणिले त्या कंपनीचे बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्व शेअरची संख्या. म्हणजे थोडक्यात काय, त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. आणि इंटरग्लोब एव्हिएशन ह्या कंपनीचे सध्याचे मार्केट कॅपिटल आहे 2,21,393 करोड रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा तोटा. म्हणजे कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालाय की तोटा झालाय हे पाहणे. तर मित्रांनो, इंटरग्लोब एव्हिएशन ह्या कंपनीला 2025 साली 7,258 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 8,172 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 305.79 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट नाही सॉरी लॉस झाला होता. म्हणजे त्या कंपनीला 2023 साली 305 करोड रुपयाचा तोटा झालेला आहे. 2022 साली 6,161 करोड रुपयाचा तोटा झाला होता. 2021 साली 5,806 करोड रुपयाचा तोटा झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे बाजारात जे शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे. म्हणजे थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, इंटरग्लोब एव्हिएशन ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रोमोटर. प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा इंटरग्लोब एव्हिएशन ह्या कंपनीत 43.54% आहे. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. आणि त्यांचा हिस्सा इंटरग्लोब एव्हिएशन ह्या कंपनीत 27.31% आहे. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर ह्यामध्ये कोण कोण येतं, ह्यामध्ये मोठमोठ्या बँका तसेच इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. आणि त्यांचा हिस्सा इंटरग्लोब एव्हिएशन ह्या कंपनीत 24.9% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण इंटरग्लोब एव्हिएशन ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो, निष्कर्ष क्रमांक 1, इंटरग्लोब एव्हिएशन ह्या कंपनीला 2021 साली 5,806 करोड रुपयाचा तोटा झाला होता. त्याच तोट्याचे 2025 साली 7,258 करोड रुपये या नफ्यात रूपांतरण झालेले आहे. त्यामुळेच इंटरग्लोब एव्हिएशन ह्या कंपनीचा शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 2,333 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 1,180 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 691 रुपयाला मिळत होता, तोच इंटरग्लोब एव्हिएशन ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 5,727 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर इंटरग्लोब एव्हिएशन ह्या कंपनी 2 वर्षापूर्वी कमीत कमी 2333. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर धरला तर 2 वर्षापूर्वी त्याच्यात 2333 रुपये, 5 वर्षापूर्वी 1,180 रुपये, 10 वर्षापूर्वी 691 रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता 5,727 रुपये झालेले आहेत. तर मित्रांनो बघा, इंटरग्लोब एव्हिएशन ह्या कंपनीत 10 वर्षापूर्वी फक्त 691 रुपये गुंतवले असते, त्याचे आज 5,727 रुपये झालेले आहेत. ते 691 रुपयाचे 5,727 रुपये झालेले आहेत.
तर मित्रांनो, एवढीच रक्कम समजा एफडी ठेवली असती 10 वर्ष मुदतीनं, तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2. निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की इंटरग्लोब एव्हिएशन ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक प्रमोटर आहे, परंतु त्यांचा हिस्सा 50% पेक्षा कमी जे 43.54% आहे. मित्रांनो, कोणत्याही उत्तम कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त कितीही असलेले चांगले असते, परंतु इंटरग्लोब एव्हिएशन ह्या कंपनीत ते 43.54% म्हणजेच कमी आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3. निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की इंटरग्लोब एव्हिएशन ह्या कंपनीला 2021 साली 5,806 करोड रुपयाचा तोटा झाला होता. तोच आता 2025 साली वाढलेला आहे, म्हणजे नफ्यात रूपांतर झालेले आहे. 7,258 करोड रुपयाचा नफा झालेला आहे. परंतु मित्रांनो, मागील 5 वर्षाचा नफा तोटा जर बघितला तर इंटरग्लोब एव्हिएशन ह्या कंपनीला फक्त 2024 आणि 2025 या 2 वर्षीच प्रचंड नफा झालेला आहे. तसे 2024च्या तुलनेत 2025 साली नफा कमी झालेला आहे. म्हणजेच काय तर या कंपनीचं नफ्यामध्ये सातत्य नाही. ही कंपनी गुंतवणुकीसाठी आत्ता योग्य वाटते, वार्षिक विश्लेषणानुसार योग्य वाटते, परंतु ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम नाही. मित्रांनो, इंटरग्लोब एव्हिएशन ह्या कंपनीला सतत 5 वर्ष नेट प्रॉफिटमध्ये वाढ दिसेल, प्रमोटर होल्डिंग 50%हून अधिक होईल, तेव्हा ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम ठरेल. पण आत्ता ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, परंतु उत्तम नाही. मित्रांनो, इंटरग्लोब एव्हिएशन ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणती अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी सर्व कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ शेअर करा ही विनंती. मित्रांनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्याचा निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधू भगिनींना कोणताही शेअर चांगला की वाईट ठरवण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे. तर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल चॅनल तर लगेच सबस्क्राईब करा. तसेच आपल्या प्रियजनांना चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा. आपले सबस्क्रायबर वाढवा ही विनंती. भारत माता की जय.